बोकोचान आणि इतर जपानी कथा. शिनीची होशी. अनुवाद निसिम बेडेकर. कथा स्वप्न. शहरापासून दूर असलेल्या एका गावाच्या रस्त्यावरून श्री न त्यांच्या मित्रासोबत चालले होते. त्यांनी एक दिवसाची रजा काढून कॅम्पिंगला जाण्याचा बेत केला होता. मोकळ्या जागेत ताज्या हवेत फिरणं आरोग्यदायी तर होतंच, शिवाय त्यानं कामाचा थकवाही दूर झाला असता. वा, शहरी गजबजाटापासून दूर फिरण्यासारखी मजा नाही. जरा वेळ इथंच थांबूया आपण, असं म्हणून न महाशय थांबले आणि रस्त्याच्या कडेला एका जुन्या दगडी भिंतीपाशी बसले. त्यांच्या मित्रानं माहिती पुस्तिकेतला नकाशा उलगडला आणि निरखून पाहिला. या भागात एक किल्ला होता. पूर्वी इथे एक घनघोर लढाई झाली होती म्हणे, तो म्हणाला. पण आता विचार केला तर तसं काही घडलं असेल असं वाटतही नाही ना. किती शांत आहे ही जागा. रात्री इथेच थांबूया का आपण? त्यांनी तिथेच एक तंबू ठोकला. जवळच्या एका झऱ्याचं पाणी आणलं आणि रात्रीचं जेवण बनवलं. लवकरच रात्र झाली आणि दोघंही झोपी गेले. झोपेत न महाशयांना एक मजेदार स्वप्न पडलं. त्यांच्या स्वप्नात एक मध्ययुगीन योद्धा आला. त्यानं अंगभर चिलखत घातलं होतं आणि डोक्यावर ऐटबाज शिरस्त्राण होतं. तो जखमी झाला होता आणि एक जड लोखंडी पेटी वाहून नेत होता. जखमांमुळे आणि पेटीच्या वजनांमुळे त्याला धड चालताही येत नव्हतं. वेदनांमुळे तो धापा टाकत होता. त्यानं इकडे तिकडे पाहिलं आणि कोणीही नसल्याची खात्री केल्यानंतर जमिनीत एक खड्डा खणला. ती लोखंडी पेटी त्यानं त्या खड्ड्यात ठेवली आणि कोणालाही कळून येणार नाही इतक्या सफाईनं तो खड्डा बुजवला. त्या खड्ड्यावर खुणेकरता एक दगड ठेवला. एवढं सगळं झाल्यावर त्याला हायसं वाटलं. तो स्वतःशीच पुटपुटला, हे ठीक झालं. आता जरी आम्ही लढाई हरलो आणि किल्ला शत्रूच्या हाती पडला तरी याचा वापर करून आम्ही पुन्हा विजयी होऊ. पुढच्या मोहिमांसाठी त्यानं नक्कीच पैसा अडका पुरून ठेवला असणार, असा विचार करतच न महाशय जागे झाले. एव्हाना चांगलंच उजाडलं होतं. त्यांनी रात्रीच्या स्वप्नाची गंमत मित्राला सांगितली. ते ऐकून मित्रही आश्चर्यचकित झाला. काय सांगतोस? अरे, काल रात्री मलाही तंतोतंत तुझ्यासारखंच स्वप्न पडलं. आपल्यापैकी जर एकालाच असं स्वप्न पडलं असतं तर केवळ गंमत म्हणून आपण सोडून दिलं असतं. पण दोघांनाही एकच स्वप्न पडलं. याला काहीतरी खास अर्थ आहे. नक्कीच त्या योद्ध्याचा आत्मा आपल्याला काहीतरी सांगत असावा. जर ती लोखंडी पेटी अजूनही इथेच असेल आणि आपल्याला ती सापडली तर धमाल येईल. पण ती जागा कुठे असेल बरं? बहुतेक इथेच जवळपास कुठेतरी असणार ती जागा. चल, आपण शोधून तर पाहूया. जर खरंच ती पेटी मिळाली तर काय चंगळ होईल आपली. त्यांनी त्या भिंतीच्या जवळपास सगळीकडे हिंडून पाहिलं. तितक्यातच न महाशयांना उंच गवताआड लपलेला एक दगड दिसला. अगदी स्वप्नात दिसला होता तसाच दगड होता तो. हा बघ, त्यांनी मित्राला हाक मारली. झाडाची एक फांदी तोडून त्यांनी ताबडतोब खणायला सुरुवात केली. लवकरच फांदीला काहीतरी लागलं. स्वप्नात दिसली होती तशीच लोखंडी पेटी होती ती. पण इतकी वर्ष जमिनीत पुरल्यामुळे ती चांगलीच गंजून गेली होती. ती जड पेटी खड्ड्यातून बाहेर काढायला त्यांना बरेच कष्ट पडले. उघडून पाहिली तेव्हा आतमध्ये सोनंबिनं काहीही नव्हतं. होता तो केवळ एक कागदाचा तुकडा. त्याच्यावर काहीतरी सूचना लिहिलेल्या होत्या. मित्रानं हताश होऊन उसासा सोडला. सगळंच मुसळ केरात. सापडलं काय
तर कागदाचा एक कपटा. एवढं निराश व्हायचं कारण नाही. त्या योद्ध्यानं इतका वेळ घालवून ती पेटी पुरली होती हे विसरलास की काय? खजिना कुठे आहे ते सांगणारा नकाशाच असणार हा. चल नीट बघू तरी. काळजीपूर्वक घड्या करून ठेवलेला तो कागद त्यांनी उलगडला आणि त्यावर लिहिलेला मजकूर वाचला. मग दोघंही एकमेकांकडे पाहून कसनुसं हसले. यावेळी मात्र निराश होण्यावाचून त्यांना गत्यंतरच नव्हतं. बंदुकीची दारू बनवण्याची कृती त्या कागदावर तपशीलवार लिहून ठेवलेली होती. शिनीची होशी यांची स्वप्न नावाची कथा समाप्त.